सुरक्षेसाठी लावण्यात आलेली कमानच असुरक्षित, वाहनधारकांचा सुरक्षेबाबत उदासीनता। तीन राज्याला जोडणाऱ्या पुलावरील लोखंडी कमान तुटल्याने वाहनधारकांचा अडथळा, भीषण अपघात होण्याची शक्यता। प्रकाशा-शहादा रस्त्यावरील गोमाई नदीवरील पुलाची सुरक्षेसाठी लावण्यात आलेली कमानच असुरक्षित। महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्याच्या वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा असलेल्या डांबरखेडा तालुका शहादा येथील पुलावर सध्या मृत्यूचे सावट पसरले आहे। पुलावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी बसवण्यात आलेली लोखंडी कमान कोसळून थेट रस्त्यावर पडली आहे। मात्र ही घटना घडूनही पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDCचे दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त होत आहे। नेमका प्रकार काय? पुलाच्या सुरक्षेसाठी आणि मर्यादित उंचीच्या वाहनांसाठी ही लोखंडी कमान उभारण्यात आली होती, मात्र तांत्रिक बिघाड किंवा धडकेमुळे ही कमान आता रस्त्यावर लोळत आहे। यामुळे पुलावरून चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता डेथ ट्रॅप बनला आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात ही कमान न दिसल्यास भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। या ठिकाणी बॅरिगेट लावणे गरजेचे आहे। हा रस्ता तीन राज्यांना जोडतो, हजारो वाहनांची ये-जा असते। प्रशासनाला एखादा मोठा बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी उपस्थित केला आहे। कमान रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे। याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। गोमाई नदीवरील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली। मार्चपर्यंत पूल तयार करण्यात यावा या संदर्भात मुदत देण्यात आली होती, मात्र पुलाचे काम मार्चमध्येही पूर्ण होईल की नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे।